मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर यांना माझा मनपूर्वक नमस्कार। आपण सगळे रनर्स आणि खास फलटणकर्स इथे आज आलेला आहात, त्यांना पण नमस्कार। आज आपण सर्वजण आपली फलटण मॅरेथॉन या निमित्ताने इथे जमलेलो आहोत। मला सांगायला खूप आनंद होतो आहे की ह्या आपली फलटण मॅरेथॉनचं हे 7वं वर्ष आहे। 2015 मध्ये 250 ते 300 गुडघे आणि खुबे बदललेले पेशंट्स आम्ही घेऊन एक 2.5 किलोमीटरची वॉकेथॉन अरेंज केली आणि तिथून ही सुरुवात झाली। त्या सगळ्यांना आपण फलटणमधनं 2.5 किलोमीटर चालवून नंतर एक नाम वैभव थिएटर म्हणून जे आपलं थिएटर आहे ते बुक केलं होतं आणि तिथे मांजरेकर साहेब मर्डर मेस्त्री नावाचा एक दिलीप प्रभावळकरांचा सिनेमा होता, तो सर्व पेशंट्सना आपण दाखवला होता आणि तेव्हा 450 पेशंट्स आपले त्या सिनेमाचा मनमुरात आनंद त्या थिएटरमध्ये लुटला होता। आपण ते थिएटर बुक केलं होतं त्यांच्यासाठी खास। तर हे 2015 सालची गोष्ट आहे। त्यानंतर ह्या मॅरेथॉनचं वॉकेथॉनचं मॅरेथॉनमध्ये रूपांतर झालं आणि हळूहळू ते कसं वाढत गेलं हे आम्हालाच कळलं नाही। आज मला सांगायला अगदी आनंद होतो आहे की आजच्या मॅरेथॉनमध्ये जवळपास 1300 ते 1500 रनर्सनी सहभाग घेतला होता। फक्त आमची एकच उणीव इथे मला वाटते की 21 किलोमीटरची मॅरेथॉन आम्ही नाही करू शकलो, त्यामुळे 15 किलोमीटरची मॅरेथॉन मॅक्झिमम होती। तर आता पुढच्या वर्षी 21 किलोमीटरची मॅरेथॉन रूपांतरित होणार आहे आणि त्याचं कनेक्शन हे टाटा मॅरेथॉन बरोबर आम्ही करायचा माझा मानस आहे आणि ते करणार आहे। म्हणजे ह्यातले जे क्वालिफायर्स असतील ते डायरेक्ट 42 किलोमीटरला क्वालिफाय होतील आणि ते मुंबईमध्ये टाटा मॅरेथॉनला क्वालिफाय होऊन पळू शकतील, असा एक मानस आहे। सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्य आपण पूर्णपणे वेशीलाच टांगलेले आहे हे आम्हाला डॉक्टर म्हणून जाणवतं आहे आणि दिसतं आहे। आजारांचं प्रमाण वाढत आहे। जे आजार पूर्वी 60ला दिसत होते ते आता 40शीत दिसतात आणि जे आजार पूर्वी 40शीत दिसत होते ते आता 20शीतच दिसतात आणि तरुण मुलं मुली ही 18-20 वर्षाची अगदी जर्जर झालेली आम्ही बघितलेली आहेत, व्हीलचेअरमध्ये उचलून आणलेली आम्ही बघितलेली आहेत आणि अशा लोकांना काहीतरी आपण करावं आणि त्यांचं व्यायामाकडं महत्त्व त्यांचं पटवून द्यावं आणि त्यांनी व्यायामाकडं वळावं, ह्या एका शुद्ध हेतूने आपण हा उपक्रम सुरू केला असं मला इथं मुद्दाम नमूद करायचं आहे। आत्तापर्यंत आपली फलटण मॅरेथॉन किंवा वॉकेथॉनमध्ये आपल्याकडे बरेच लोक येऊन गेले मान्यवर। त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा माननीय कैलासवासी सिंधुताई सपकाळ ह्या उर्फ माई ह्या आल्या होत्या। त्यानंतर IPS विश्वासराव नांगरे पाटील, त्यानंतर अभिनेते खासदार अमोल कोल्हे, नंतर डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, सौ मंदाकिनीताई आमटे, कीर्तनकार चारुदत्त आफळे आणि मागच्या वर्षी IPS कृष्णप्रकाश हे आलेले होते। महाराज साहेब ह्या सगळ्यामध्ये आमच्याबरोबर 2015 सालापासून आहेत, कारण पहिल्या वेळी ज्येष्ठांची जी वॉकेथॉन घेतली होती तेव्हा 85 वर्षाचे डॉक्टर शरद हार्डीकर, महाराज साहेब आपल्याला आठवत असेल तेव्हा अच्छा तुमचं गुडघ्याचं ऑपरेशन त्यांनीच केलं असं म्हणतात वा। तर ते स्वतः आणि महाराज साहेब यांनी ती ज्येष्ठांची वॉकेथॉन इनॉग्रेट केली होती आणि त्यावेळी पहिल्यापासून हे आमच्याबरोबर आहेत, त्यामुळे त्यांचं आम्हाला खास एक वेगळी जवळीक लाभलेली आहे। आज आपल्यामध्ये असेच एक दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, उत्तम अभिनेते, बिग बॉसचे आयोजक आणि एक क्रिएटिव्ह आर्टिस्ट असं मी त्यांना नक्की म्हणेन। वास्तव ते अस्तित्व, विरुद्ध ते मी शिवाजी राजे बोलतोय आणि अशा 100हून अधिक फिल्म्समध्ये उत्तम आणि विविध भूमिका साकारणारे माननीय श्री महेशजी मांजरेकर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत। मी शिवाजीराजे बोलतोय मधली आपली शिवाजी महाराजांची जी भूमिका आणि जी स्टाईल होती ती आम्हाला सगळ्यांना मुद्दाम प्रेक्षक म्हणून खूप भावली। त्याचबरोबर महाराज साहेब आपण दरवर्षी आम्हाला इथे आवर्जून घरगुती कार्यक्रमासारखं येता आणि आपलं प्रेम आमच्यावर सदैव आहे। आजच्या आपली फलटण मॅरेथॉनमध्ये रोबोटिक नी रिप्लेसमेंट सांधारोपण केलेले जवळपास 150 पेशंट्स, मांजरेकर साहेब मला इथं मुद्दाम नमूद करायचं आहे, खुबा आणि गुडघा बदललेले रोबोटिकनी केलेले 150 पेशंट्स आज इथे 3 किलोमीटर वॉकेथॉनमध्ये भाग घेऊन त्यांनी ती पूर्ण केली आणि अशी रोबोटिकची नी रिप्लेसमेंटची वॉकेथॉन भारतामध्ये पहिल्यांदाच घडली हे मला इथं मुद्दाम नमूद करायचं आहे। आज 1200 रनर्स इथे पळले, 15 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, त्यांना आज आपण बक्षीस आता देणारच आहोत। तर अशा या आनंद सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने आज आपल्याला इथे आपण संपन्न होत आहे। हेल्थ इज वेल्थ, सिर सलामत तो पगड़ी 50,
शरीरम आद्यम खलु धर्म साधनम ही संस्कृत उक्तीची सर्वार्थाने सुरुवात आज झाली असं मला वाटतं. आनंदी, निरोगी आणि समाधानी आयुष्य या नवीन वर्षात सर्वांना लाभो ही सदिच्छा मी बाळगतो आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद पेशंट्स म्हणून, एक ज्येष्ठ म्हणून आणि एक मित्र म्हणून असेच आम्हाला लाभत राहो असं मी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. आपला आरोग्याभिलाषी डॉक्टर प्रसाद जोशी. नमस्कार.